गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातही लहान मुलींवर अमानुष अत्याचार केले जात आहेत. अत्याचार करणाऱ्या नराधमांना फासावर लटकवावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महिला अध्यक्षा नगरसेविका मनीषा भगत यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 3.5 ते 4 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि तिची निर्गुण हत्या या अत्यंत दुर्दैवी घटनेच्या विरोधात गुरुवारी सायंकाळी हा कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. मुंब्रा स्टेशन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये शेकडो महिला, लहान मुली सहभागी झाल्या होत्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अत्याचारात बळी पडलेल्या चिमुकलीला आदरांजली अर्पण करून कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी मनीषा भगत म्हणाल्या की नसरापूर, अकोला, ठाणे येथे नराधमांनी लहान मुलींना लक्ष्य केलंय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा चौरंगा केला होता, त्याच महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत. महिलांवर अन्याय होत आहे. विकसित भारत, प्रगतशील भारत अशी घोषणा दिली जाते, मात्र यामध्ये महिलांवर अत्याचार वाढतायत. गुन्हेगाराला कोणतीही जात धर्म नसतो. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या लहान मुलींचा काय दोष होता असा सवाल करताना घटनेतील नराधमाला अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे. याबरोबर यापुढील काळात महिलांवर कोणताही अत्याचार होणार नाही याकरता कठोर कायदे निर्माण झाले पाहिजे, अशी भूमिका मनीषा भगत यांनी बोलताना व्यक्त केली आहे. 4 वर्षांच्या चिमुकलीवर निष्पाप मुलीवर, छोट्या चिमुकलीवर जे काही अत्याचार झाले ते त्यांच्या एका कुटुंबासाठी मर्यादित नसून समाजातल्या मानवतेवर घाव झालेला आहे ते. आणि अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी आज आम्ही सर्व महिलांनी आणि एकत्रित येऊन आज आम्ही एक कॅन्डल मार्च केला आहे. कारण कुठेतरी ही शिक्षा त्या नराधमाला झाली पाहिजे. कारण कोणालाही शिक्षा होत नाही. आतापर्यंत ज्या बलात्कार होत आहेत, अत्याचार होत आहेत मुलींवर, लहान मुलींवर आजकाल व्हायला लागलेले आहेत. आता असं बघायला गेलं, आज आपण मुंब्रा पोलीस स्टेशनच्या समोर आहे. इथं समोर मागे एकदा घटना घडली होती लहान मुलीची. तिचाही काही आजपर्यंत निर्णय झालेला नाहीये. पण एक आहे की कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे. आपल्याकडे जी काय सुरक्षा व्यवस्था आहे ती काहीतरी इतकी कमजोर आहे का महिलांवर आहे ना होणारे वारंवार अत्याचार हे कुठेतरी थांबले पाहिजेत. नकोय आम्हाला लाडकी बहीण योजना नकोय तुमची. आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षितता हवंय आणि मुलींना सुरक्षा हवी आहे. म्हणून आज आम्ही सर्व महिला एकत्र झालोय आणि त्यासाठी आज आम्ही आवाज उचलतोय. कुठेतरी गृहमंत्री, माननीय गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी आज काहीतरी सुरक्षा आम्हाला महिलांना दिले पाहिजे. तुम्ही महिलांचे भाऊ म्हणून घेता, पण ठीक आहे. पण आज तुम्ही जर लाडकी बहीण चालू करता, पण आम्हाला नकोय लाडकी बहिणीपेक्षा तुम्ही महिला सुरक्षा द्या. आज आमच्या मुली कुठेही सुरक्षा नाही. बेटी बचाव म्हणतात, पण आज मुलगी सुरक्षित नाहीये आणि आम्हाला मुलगी कुठेतरी सुरक्षित व्हावी म्हणून आज आम्ही महिलांनी आज एक छोटंसं आम्ही दाखवलंय. उद्या अशी वेळ यायला नको की आमचा जमाव इतक्या लाखो हिशोबाने असेल, महिलांचा लाखो हिशोबाने आम्ही निघणार आहोत. आज आम्ही छोटंसं काढलंय, पण आम्हाला कुठेतरी हा अत्याचार थांबला पाहिजे आणि अशा नराधमांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ती पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे.